राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवत त्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मिळकतधारकांच्या 31 मार्च 2025 पूर्वीच्या थकबाकीवर 50% सवलत देता येणार आहे. उचगाव ग्रामपंचायतीनं ही सवलत देण्याचा निर्णय घेतला असून ग्रामस्थांनी 31 डिसेंबरपूर्वी चालू वर्षाचा घरफाळा आणि पाणीपट्टी भरून 31 मार्च 2025 पूर्वीच्या थकबाकीवरील 50% सवलतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी केलंय. आमचे गावसभा झाली, त्या गावसभेमध्ये सुद्धा एकमतानं ग्रामस्थांना 50% सूट द्यायचा हा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर ही जी काही मुदत आहे 50% सुटीची ही 31 डिसेंबर 25 पर्यंत आहे. म्हणजे जवळजवळ आज 4 तारीख आहे, 31 तारखेपर्यंत त्यांनी आपली जी काही थकबाकी असेल ती भरून 50% जी काही सूट दिल्या याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा आणि सर्वच ग्रामस्थांना विनंती आहे की जी काही आपली थकबाकी असेल ते भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावं. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण यांनी मागील 3 वर्षांमध्ये आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून उचगाव ग्रामपंचायतीनं केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांसाठी 20 किलोमीटर अंतरासाठी रुग्णवाहिका, गावातील मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोफत शववाहिका, त्याचसोबत मोफत अंत्यसंस्कार हे उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सरपंच चव्हाण यांनी सांगितलं. दर शनिवारी गावात आठवडी बाजार सुरू करण्यात आलाय. उचगाव मुख्य रस्ता आणि सुतारमाळा रस्त्यावरील पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी सार्वजनिक विहिरीपासून मुख्य टाकीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली असून फिल्टर हाऊस उभारून ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं सरपंच चव्हाण यांनी सांगितलंय. गावाच्या सुरक्षेसाठी 95 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. सरनोबतवाडी हद्दीतील एका खणीत घनकचरा टाकण्यात येणार असल्यानं घनकचऱ्याचा प्रश्न सुटलाय. ग्रामनिधी आणि यात्रा कमिटी उचगाव यांच्या निधीतून गावात मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात आले. ग्रामपंचायत इमारत, स्मशानभूमी, आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी या ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात आलेत. सरपंच मधुकर चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. या पत्रकार बैठकीला ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाठवे, तुषार पाटील, शामराव यादव, राहुल मोळे, सूरज पाटील, संदीप पाटील, विनायक हवळ, अरविंद शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विराग करी आदी उपस्थित होते.